भाजपचे घटक पक्ष भाजपला डोकेदुखी ठरताना दिसतात। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे घटक पक्ष आक्रमक झाले असून थेट उमेदवारांची घोषणाच करू लागले। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपचे घटक पक्ष असणारे राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्ष आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराळणी आघाडीनं उमेदवारांची घोषणा करून भाजपसमोर आव्हान निर्माण केलंय। बघूया। कोल्हापुरात महायुतीत कुस्ती। महायुतीतल्या घटक पक्षांची आक्रमक भूमिका। घटक पक्ष महायुतीची डोकेदुखी वाढवणार। आजपर्यंत अनेक निवडणुकांमध्ये चढ उतार आले, परंतु तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्या मागची ताकद कधी कमी केली नाही। तुम्ही एक असा उच्चांक करून दाखवा की समोरच्याला धडकी भरली पाहिजे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही आला, पण एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यासाठी पहिली 2-2.5 वर्ष विरोधात देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर बसून हे सरकार पाडण्याचा जो संघर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये झाला, तो संघर्ष करणारा जनसुराज्य शक्ती पक्ष आहे। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांची ही दोन्ही भाषणं पाहिल्यानंतर भाजपचे घटक पक्ष कशा प्रकारे आक्रमक झालेत हे दिसून येते। अद्याप महायुतीमध्ये जागा वाटप झालेलं नाहीये, तरी देखील या दोन्ही नेत्यांनी आपले उमेदवार जाहीर करून टाकले। जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांनी करवीरमधून थेट संताजी बाबा घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे। 7 पैकी 1 खासदार आम्ही दिलाय हे विसरू नका म्हणत कोरेंनी थेट एकनाथ शिंदेंनाच आव्हान दिल्याची चर्चा आहे। जनसामान्यात मिसळायचं काम ज्यांनी आज केले, या एका कार्यकर्त्याला ह्या मतदारसंघातून आपण आज लोकांच्या समोर आणायचं आहे आणि चांगल्याला चांगलं म्हणायची दानत ही जनसुराज्य शक्तीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आणि मनगटामध्ये आहे। ते पुन्हा एकदा महाराष्ट्राला आपण त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे। कागल विधानसभा मतदारसंघातनं भाजपचे समर्जित घाडगे इच्छुक उमेदवार आहेत, तर करवीर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके हे निवडणूक लढवणार आहेत। असं असताना अजित पवार आणि विनय कोरे यांनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच अडचण झाली आहे। मला वाटते जनसुराज्याने मागणी केलेली असेल, ती मित्रपक्ष आमचा मित्रपक्ष म्हणूनच आहे, तर मागणी करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे। त्याप्रमाणे त्यांनी मागणी केली असेल। मला वाटते इलेक्शनच्या मध्ये ज्याची निकष बघतील, काही पात्रता बघतील आणि या सगळ्यांच्या गोष्टी बघून मला वाटते महायुतीचे उमेदवार जाहीर होतील। जे उमेदवार जाहीर होतील त्याप्रमाणे जो निर्णय होईल तो सगळ्यांना। महायुतीमध्ये अनेक घटक पक्ष आहेत, त्यामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांचा ताराराणी पक्ष देखील आहे। या पक्षानं देखील इचलकरंजी विधानसभेवर दावा सांगून जिल्ह्यात 4 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलंय। या घटक पक्षांनी लोकसभा निवडणुकीला संयमी भूमिका घेत लोकसभा निवडणुकीला महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील हे पाहिलं, पण आता मात्र हेच घटक पक्ष भाजप आणि शिवसेनेला वरचढ ठरताना दिसतायत। ही परिस्थिती भाजप कशा प्रकारे हाताळणार यावरच महायुतीला विधानसभा निवडणुकीत कसं यश मिळेल हे ठरणार आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।